नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक मुद्दा चर्चेचा झाला होता, तो म्हणजे हनी ट्रॅप. मात्र आता संजय राऊत यांचं म्हणणं मानायचं तर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली होती. या हनी ट्रॅपमुळे 16 ते 17 आमदार आणि 4 खासदार भाजपनं आपल्याकडे वळवले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. दरम्यान भाजपच्या गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांचा फोटो ट्विट केलेला राऊतांनी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. परवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं, पण त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही. ते पडलं नाही, ते पाडलं. हनी ट्रॅपमुळे पडलं नाही, पाडलं. आणि 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले. उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर. हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते. रात्री ही बघा तुमची सीडी. हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक. कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले. ते सीडी बाहेर येईल. आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत. त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत. असा एक मोठा ऐवज आहे. तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, गिरीश महाजनांना माहिती आहे, महाजनांना माहिती आहे, अनेक मंत्र्यांना माहिती आहे. धावाधाव झालेले, धावाधाव. दरम्यान गिरीश महाजन यांच्या सोबत असलेली व्यक्ती म्हणजे प्रफुल्ल लोढाकडे सर्व व्हिडिओ आहेत, मात्र स्थानिक पोलीस त्याची चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्याने हेही सांगितलं या ठिकाणी की मला तुम्ही दमबाजी करू नका. मला पुरावे काय मागतात? माझ्याकडं एवढे पुरावे आहेत की नुसतं बटन दाबलं तर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल. आणि हिंदुस्थान हादरेल असं नाही. मला हे सांगायचं होतं की तुम्ही हे सगळं दाबून टाकण्यासाठी ट्रायडंट हॉटेलजवळ 3 महिने रोज बोलवत होते आणि माझे पाय दाबत होते आणि माझी खुशामत करत होते. विसरू नका म्हणे, ट्रायडंट हॉटेलला काय झालं हे मला माहिती आहे, असं त्याने आपल्या क्लिपमध्ये सांगितलेलं आहे.